नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 8 मे 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचा उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी आहे. नक्षत्र उत्तरा आहे. योग हर्षण आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:10 ते 10:45 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:59 ते 12:47 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:01 ते 3:40 आणि यमगंड काळ पहाटे 5:50 ते 7:28 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कन्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र केतू बरोबर युतियोग करणार आहे. शुक्र शनी आणि नेपच्यून बरोबर प्रतियोग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा केतू बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. वेळातल्या शुक्र शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. आजच्या दिवशी तुम्हाला बरंचसं सजग राहणं गरजेचं राहील. छोट्या मोठ्या गोष्टींच्या संदर्भात काळजी घेणं आवश्यक राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे असतील किंवा मोठे आजच्या दिवशी करू नका. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अचानकपणे डोकंवर काढू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संबंधी महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय अजिबात घेऊ नका. फसलं जाणं फसवलं जाणं अशा प्रकारचे काही अनुभव आजच्या दिवशी येऊ शकतील. काळजी घ्या. अलर्ट राहा. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. लाभातल्या शुक्र शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी खास करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मात्र जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर आजच्या दिवशी काही चांगले उत्तम अनुभव तुम्हाला मिळू शकते. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटने ट्रेड करत असाल तर मोठी रिस्क आजच्या दिवशी घेऊ नका. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दशमातल्या शुक्र शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. मतभेद वैचित्र्य अशा प्रकारचे काय अनुभव तत्संबंधी येऊ शकते. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं करू नका. गैरसमजामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. त्या ठिकाणी लक्ष द्या. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. भाग्यातल्या शुक्र शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी बिझी डे असणार आहे. खास करून फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. परंतु ते कामं योग्य प्रकारे योग्य वेळी न झाल्यामुळे थोडीशी चिडचिड तुम्हाला तुमच्यामध्ये दिसून येईल. स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कमिटमेंट प्रॉमिसेस कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास.
सिंह राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. अष्टमातल्या शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणारा दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनावश्यक अनपेक्षित खर्च होऊ शकतील. काळजी घ्या. आर्थिक संदर्भातले कुठलेही व्यवहार करू नका. इझी मनीच्या मागे जाऊ नका. कुठल्याही नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. सप्तमातल्या शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. आजच्या दिवशी तुम्हाला स्वतःच्या भावभावनांवर ते नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक राहील. छोट्या मोठ्या कारणामुळे तुमचा मूड, तुमच्या भावना जास्त प्रदीप्त होऊ शकतील. खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध आजच्या दिवशी ताणले जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळुरास. तुळ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. षष्ठातल्या शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. मौनम सर्वार्थ साधनम या शुभाषिताप्रमाणे थोडंसं आजचा दिवस मी व्यतीत करणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात किंवा तत्संबंधी निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. फसवलं जाणं अशा प्रकारचे काही अनुभव आजच्या दिवशी मिळू शकतील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं सुद्धा गरजेचं आहे. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. पंचमातल्या शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आर्थिक संदर्भातले व्यवहार आजच्या दिवशी जपून करणं गरजेचं राहील. फसवलं जाणं, चुकीच्या अर्थव्यवहार होणं अशा संदर्भातले काही अनुभव येऊ शकतील. अनावश्यक खर्चसुद्धा आजच्या दिवशी जाणवू शकेल. काळजी घ्या. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा मतभेद, मतवैचित्र, मिसअंडरस्टँडिंग असे काही अनुभव येऊ शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या दशमस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. चतुर्थातल्या शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. आजचा दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर मतभेद, मतवैचित्र अशा प्रकारचे काही अनुभव मिळू शकतील. या संदर्भात थोडंसं काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तृतीयातल्या शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर उत्तम दिवस असणार आहे. तत्संबंधी काही चांगले अनुभव मला मिळू शकतील. याचप्रमाणे आजच्या दिवशी फिरणं वगैरे होईल. महत्त्वपूर्ण कामं किंवा निर्णय घेताना मात्र थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. द्वितीयातल्या शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकते. याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. जर तुम्ही कुठल्या व्याधीने ग्रस्त असाल तर त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे आर्थिक व्यवहारांच्या संदर्भात जागरूक राहणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतला शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर मतभेद, मतवैचित्र किंवा गैरसमजाच्या वातावरणामुळे
वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. तुम्हाला स्वतःच्या भावभावनांचे सुद्धा नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 8 मे 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.